आम्ही सध्या आहोत मुरजी तेमवाडा समुद्र किनारी भागात आणि या ठिकाणी कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जाते। ही मोहीम राबवत असताना जे स्थानिक किनाऱ्यावर सॅग व्यावसायिक रेस्टॉरंट व्यावसायिक असतात त्यांचाही पूर्णपणे पाठिंबा मिळत असतो। कधी कधी या किनाऱ्यावर रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई सुरू असल्यामुळे किंवा ध्वनी प्रदूषण असल्यामुळे ज्यावेळी कासवांना अंडी घालण्यासाठी अडथळे निर्माण होतात त्यावेळी कासव पुन्हा कुठेतरी माघारी फिरत असते। अशीच घटना काल रात्री 11:30च्या दरम्यान गावडेवाडा मुरजी समुद्र किनारी भागात एक कासव आली असता काही जे पर्यटक धांगधिंगाणा करत असतात ते त्याच्या नजदीक गेल्याची माहिती खात्रीलायक सूत्राकडून मिळाली आणि तिला अंडी घालताना अडथळा निर्माण झाला किंवा तिला खड्ड्यात खणायला काही नागरिकांनी दिले नाही, त्यामुळे ती सागरी कासव माघारी फिरलेली आहे। मुरजी आशवे मांजरे हे 2 समुद्र किनारे कासव संवर्धन मोहिमेसाठी सायलेंट झोन म्हणून जाहीर केलेले आहे। रात्री 10 नंतर या किनाऱ्यावर कसल्याच प्रकारची विद्युत रोषणाई करण्यास मनाई आहे, संगीत वाजवण्यासही मनाई आहे। सायलेंट झोन म्हणजे एकदम शांतता असणे आवश्यक आहे, परंतु हे नियम कागदावर भक्कम वाटत असतात आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही। परंतु जे स्थानिक सॅग व्यावसायिक असतात ते एखाद्या जर आपल्या सॅगमध्ये देखील कासव आलं तर ते लगेच ज्या ठिकाणी कासव संवर्धन मोहिमेचे कर्मचारी 24 तास आपली ड्युटी बजावत असतात त्यांना संपर्क करतात, मग त्या ठिकाणी ते कर्मचारी जातात आणि ती अंडी घेऊन सुरक्षित स्थळी या ठिकाणी आणून त्याला सुरक्षा देण्याचं काम करत असतात। परंतु ज्यावेळी कासव येताना अंडी घालताना तिला डिस्टर्बन करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्याला कुठेतरी रोख घातला पाहिजे। कुठेतरी निर्बंध प्रत्येक माणसाने प्रत्येक पर्यटकाने स्वतःवर घालणे गरजेचे आहे। ज्यावेळी एखादी कासव ज्या ठिकाणी अंडी घालण्यासाठी येते त्याच परिसरात त्यांची पिल्लेही मग त्याच ठिकाणी अंडी घालण्यास येतात अशी प्रक्रिया आहे। 1997 सालापासून या मुरजी किनारी भागात कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जाते। आतापर्यंतच्या या हंगामात एकूण 25 सागरी कासवाने किमान 2700 पेक्षा जास्त अंडी घातलेली आहे आणि या अंड्यांना या ठिकाणी सुरक्षा दिलेली आहे। ज्यावेळी सागरी कासव एक अंडी घालते आणि 40 किंवा 50 दिवसाच्या आत त्यातून निसर्ग नियमानुसार पिल्ले बाहेर पडतात आणि ती पिल्ले मग आमचे जे कर्मचारी असतात वन खात्याचे किंवा एखाद्या आमदाराला एखाद्या मंत्र्याला एखाद्या अधिकाऱ्यांना बोलावून मग ते या समुद्राच्या पाण्यात सोडत असतात। आतापर्यंत अनेक सागरी कासवांनी या ठिकाणी अंडी घातलेली आहे। या ठिकाणी देश विदेशातील मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, पर्यटनाचा आनंदही लुटत घेतात आणि सागरी कासव मग अंडी कशी घालतात, कासव येतं कसं याचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी हंगामी स्वरूपाचे एक अभ्यास केंद्र तयार केलेलं आहे। मागच्या 2 वर्षापूर्वी वन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी या परिसराला भेट देऊन एक पक्के अभ्यास केंद्र आणि त्या ठिकाणी साधन सुविधा पुरवण्याचं काम करणार असल्याचं जाहीर केलं होतं। परंतु या परिसरात आणि हा परिसर आहे कासव संवर्धन मोहिमेची जागी, या ठिकाणी सरकार का दुर्लक्ष करत आहे हा एक आता सध्या मोठा प्रश्न पडलेला आहे। स्थानिक व्यावसायिक स्थानिक सॅग रेस्टॉरंटवाले या कासव संवर्धन मोहिमेला वेळोवेळी पाठिंबा देतात, सहकार्य करतात, म्हणूनच ही मोहीम यशस्वीपणे ठरत आहे। आता जे सागरी कासव अंडी घालण्यासाठी दिवसा येतात रात्री येतात त्यावेळी पर्यटकांनी नागरिकांनी त्या कासवांना डिस्टर्बन करू नये
अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.